नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण फ्रॅक्शन संदर्भात माहिती मिळवलेली होती. आता आपण कोणत्या प्रकारचे फ्रॅक्शन पाहिले होते ते ओळखा बघू. कोणकोणत्या प्रकारचे फ्रॅक्शन आपण पाहिले होते मी फळ्यावर लिहितो, ते तुम्ही सांगायचे मला कोणत्या प्रकारचे फ्रॅक्शन आहे ते. आता इथे 5/9, 2/9, 3/9, 7/9 कोणत्या प्रकारचे फ्रॅक्शन आहे हे? विच काइंड ऑफ फ्रॅक्शन्स इन दिस? कोणत्या प्रकारचे फ्रॅक्शन आहे सांगा बरं. सांगता येईल? सांग. हां, बरोबर आहे. हे आहेत लाईक फ्रॅक्शन. काय ते सगळे लाईक फ्रॅक्शन आहे. हां, आता आपल्याला बघू आपण इथे 2/4, 3/7, 8/11, 4/7 आणि इथे 9/70 हे फ्रॅक्शन या ठिकाणी मी लिहिलेले आहे. कोणत्या प्रकारचे फ्रॅक्शन असतील हे? हे जे फ्रॅक्शन आहे हे कोणत्या प्रकारचे फ्रॅक्शन आहेत? कोणत्या प्रकारचे आहेत? अनलाईक फ्रॅक्शन आहे. कोणत्या प्रकारचे फ्रॅक्शन आहेत? अनलाईक फ्रॅक्शन आहेत. मग लाईक फ्रॅक्शन आणि अनलाईक फ्रॅक्शन मधला काय डिफरन्स वाटतो तुम्हाला सांगा बरं. लाईक फ्रॅक्शन आणि अनलाईक फ्रॅक्शन मधला डिफरन्स काय वाटतो? हां, बघा याचे जे सगळे डिनोमिनेटर्स बघा कसे आहेत. डिनोमिनेटर्स याचे सगळे डिनोमिनेटर्स सेम आहेत. 9, 9, 9 सगळीकडे 9 आहे डिनोमिनेटर. आणि हे जे आहेत तर न्यूमिनेटर जे आहे ते सगळे वेगवेगळे आहेत. आणि म्हणून आपण यांना म्हणतो लाईक फ्रॅक्शन. म्हणजे काय तर ज्यांचे डिनोमिनेटर्स सेम आहेत, इक्वल आहेत, सारखेच आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? लाईक फ्रॅक्शन. आपण मागच्या तासाला पाहिलं होतं. त्यानंतर हे जे आहेत तर यांचे डिनोमिनेटर्स जे आहेत हे कसे आहेत? सगळे इथे 2/4, 3/7, 8/11, 4/7, 9/70 यांचे सर्व डिनोमिनेटर्स जे आहेत ते सगळे काय आहेत? वेगवेगळे आहेत. आणि म्हणून आपण त्यांना म्हणू अनलाईक फ्रॅक्शन. मग समजलं लाईक फ्रॅक्शन, अनलाईक फ्रॅक्शन. त्यानंतर आपण मागच्या तासाला अजून एक पाहिलं होतं, ग्रेटर दॅन आणि स्मॉलर दॅन. बरोबर आहे. मग एक मला तुम्ही सांगा या ठिकाणी जे आहे तर इथे 4/9 इथे बॉक्स आणि इथे 5/9 याच्यामधला स्मॉलर आणि हे जे आहे तर इथे ग्रेटर आणि स्मॉलर हे आपल्याला बघायचं आहे. मग कोणता मोठा आहे कोणता लहान आहे ते सांगा बरं. कोणता येईल या ठिकाणी? काय येईल तर 5/9 हा जो आहे हा या ठिकाणी काय असणार? ग्रेटर असणार म्हणजे मोठा असणार. ग्रेटर दॅन 4/9 म्हणजे 5/9 इज ग्रेटर दॅन 4/9. समजतं सगळ्यांना? आता इथे दोघांची डिनोमिनेटर सेम आहेत म्हणून हे सहज सांगता आलं तुम्हाला. पण असं एक एक्झाम्पल आपण बघू. इथे 2/3 आणि इथे 4/5 यामध्ये स्मॉलर दॅन आणि ग्रेटर दॅन कसं ओळखाल तुम्ही? इथे स्मॉलर दॅन, इथं जो बॉक्स आहे या ठिकाणी स्मॉलर दॅन आणि ग्रेटर दॅन कसं ओळखाल? काय सांगितलं तुम्हाला मी? काय सांगितलं होतं? तिरकस गुणाकार करायला सांगितलं होतं. म्हणजे इथे 2 × 5 आणि इथे काय आहे 4 × 3. हां, इथे बॉक्स द्या आणि इथे 3 × 5 इथे किती येतात बघा बरं? 10 आणि इकडे 12, 3 × 12 आणि इथे 15 म्हणजे इथे किती येतो? 12 हा जो आहे हा मोठा आहे म्हणजे इथे ह्या दिशेला जाईल. म्हणजे इथं 4/5 इज ग्रेटर दॅन 2/3. समजतं तुम्हाला? ह्या पद्धतीची एक्झाम्पल्स मागच्या तासाला आपण पाहिलेली होती. आता आपल्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन या संदर्भात माहिती मिळवायची आहे.
तुम्ही फिगर बघतायत, दिसते तुम्हाला ही फिगर? बरोबर आहे. किती पार्ट्स केलेले आहेत या फिगरचे? सांगा बरं, किती पार्ट्स केलेले आहेत? इथे जर आपण पाहिलं या फिगरमध्ये 5 पार्ट्स आहेत. इथे बघा, हा 1 2 3 4 आणि 5 किती पार्ट्स दिलेले आहेत? 5 पार्ट्स दिलेले आहेत. इथे लक्षात ठेवायच्या किती पार्ट्स आहेत? 5. तुम्हाला दिसते ही जी डायग्राम आहे दिसते तुम्हाला किती 5 पार्ट्स दिलेले आहेत. त्यापैकी हे जे 2 पार्ट्स आहेत हे वेगळ्या याच्याने कलर केलेले आहेत. बघा, हा एक पार्ट आणि हा एक पार्ट हे वेगळ्या याच्याने काय केलेले आहेत? कलर केलेले आहेत किंवा डार्कन केलेले आहेत. मग आपण काय लिहिणार इथं? टोटल पार्ट्स किती होते? 5. मग इथे लिहिणार आपण 2/5. हां, त्यानंतर हा एक पार्ट आहे, हा एक पार्ट वेगळ्या याच्याने काय केलेला आहे? तर कलरिंग केलेला आहे. त्यामुळे इथं काय लिहिणार आपण? +1/5. बरोबर आहे. मग इथे बघा किती टोटल पार्ट झालेले आहेत कलर्ड? 1 2 3. मग या ठिकाणी इथे काय लिहिणार तुम्ही? 2 + 1/5 = 3/5. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 पार्ट्स बरोबर इथं कलर केलेले आहेत. आणि म्हणून याचं ॲडिशन करताना आपण काय कशामध्ये केलेलं आहे? 2/5 + 1/5 = म्हणजे इथे फक्त न्यूमरेटरची काय करणार आहोत आपण? ॲडिशन करणार आहोत. 1 इथे 2 + 1 = 3/5. समजलं हे? आता पुढचं एक्झाम्पल बघू आपण. आता ह्या पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघा बरं, हे जे पुढचं एक्झाम्पल आहे ह्या पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघा, इथं टोटल पार्ट्स ही बघा, ही फिगर आहे, दिसते तुम्हाला? ही फिगर आहे. या फिगरमध्ये टोटल पार्ट्स किती दिसतात तुम्हाला? बघा बरं, इथे टोटल पार्ट्स किती दिसत आहेत तुम्हाला? बघा, इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. किती टोटल पार्ट्स आहेत? 15 टोटल पार्ट्स आहेत. पैकी हे जे आहे इकडे हे 4 हे याच्याने कलर केलेले आहेत, वेगळ्या याच्याने कलर केलेले आहेत, आणि 2 वेगळ्या याच्याने कलर केलेले आहेत. मग इथं काय लिहिणार? इथं 6 वेगळ्या याच्याने कलर केलेले आहेत. 1 2 3 4 5 6. मग इथं काय लिहिणार तुम्ही? 6/15 प्लस हे 2 वेगळ्या याच्याने हे केलेले आहेत. बघा, हे 2 जे आहेत ते वेगळ्या याच्याने कलर केलेले आहेत. पाहताय तुम्ही? हे 2 जे आहेत हे 2 वेगळ्या कलरने आपण त्या डार्कन केलेले आहेत. म्हणून आपण लिहिलं इथे 2/15. मग बघा, इथे किती कलर झाले टोटल? 1 2 3 4 5 6 7 8. बघा बरं, इथे 6 + 2/15 8/15 झाली का यांची बेरीज? बरोबर, ॲडिशन या पद्धतीने आपण केलेली आहे. इथे लक्षात सगळ्यांच्या या पद्धतीने यांची ॲडिशन आपण केली. आता आपण दुसरी डायग्राम बघू आणि मग पुढे जाऊ. आता इथे बघा, हे जी डायग्राम आहे ह्या डायग्राममध्ये टोटल बघा वेगवेगळ्या ह्याच्याने कलर केलेले आहेत. टोटल पार्ट्स किती आहेत बघा तुम्ही? टोटल पार्ट्स जे आहेत ते किती आहेत? इथे आहे, इथे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती पार्ट्स आहेत याच्यामध्ये? या फिगरमध्ये किती पार्ट्स दिलेले आहेत बघा बरं, किती दिसत आहेत? 8 पार्ट्स दिलेले आहेत. किती? 8. हे वेगवेगळ्या कलरने डार्कन केलेले आहेत. बघा, हे जे आहेत ते सगळे वेगवेगळ्या कलरने डार्कन केलेले आहेत. हे जे 2 आहेत बघा, हे 2 पार्ट्स जे आहेत ते वेगळ्या कलरने डार्क केलेले आहेत. हां, हे जे आहे ते वेगळ्या. मग आपण लिहिताना काय लिहिणार? इथे लिहिताना आपण लिहिणार 2/8.
बरोबर आहे. हे लिहिताना आपण काय लिहिलं 2/8. त्यानंतर हे बघा, हे वेगळं 2/8 हे 2/8 लिहिले. 1 2 3 नीट बघा 1 2 3 इथे लिहिणार तुम्ही 3/8 लिहिलं तुम्ही 3/8 आणि हा एक वेगळ्या कलर पेनने केलेला आहे आपण. बरोबर आहे. मग इथे लिहिणार तुम्ही 1/8. बरोबर आहे. टोटल पार्ट्स किती दाखवून झाले बघा बरं. 1 2 3 4 5 6 इथं बघतो येतात का बघा. इथे आपण न्युमेरेटरची ॲडिशन करणार आहोत. त्यामुळे इथे 2 + 3 + 1/8 इथे 6/8. बरोबर आलं 6/8. अशा पद्धतीने यांची ॲडिशन जी आहे ही ॲडिशन आपल्याला करायची आहे किंवा करता येते. हां, आता पुढचे बघू आपण काय ॲडिशनचे एक्झाम्पल. आता आपण पुढे काही उदाहरणं आहेत ते बघू. इथे समजा 9/11 + 3/11 असं हे एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. काय करता येईल इथे. काय घेणार सुरुवातीला काय करणार फक्त न्युमेरेटरचे आपण काय करणार आहोत ॲडिशन करणार आहोत. त्यामुळे इथे 9 + 3/11 = 12/11. समजते तुम्हाला. समजतं. या पद्धतीने पुढचं एक एक्झाम्पल बघू आपण. इथे समजा 2/13 + 4/13 + 3/13 असं हे एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पल काय करणार तुम्ही कसं सोडवणार = 2 + 4 + 3/13 = किती येतात 2 + 4 2 + 4 2 + 4 6 6 + 3 9/13. समजलं. हे 9/13 या पद्धतीचं हे एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. पुन्हा पुढचं एक एक्झाम्पल बघू आपण. इथे 11/17 + 3/17 इथे 11 + 3/17 = 3 पाहिजे 13 नको 3 इथे 14/17. समजलं. हे या पद्धतीचे जे आहेत ही एक्झाम्पल्स आपल्याला प्रॉब्लेम सेट 20 हा जो आहे प्रॉब्लेम सेट 20 हा या पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे. आता आपल्याला पुढचं जे आहे ते ॲडिशनची काही एक्झाम्पल्स जे आहेत ते आपल्याला बघायचे आहे. आता आपल्याला सबट्रॅक्शनची काही उदाहरणं आपण बघूया. सबट्रॅक्शनची उदाहरणं सोडवताना समजा इथे 3/7 - 2/7 असं एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. इथे 3 - 2/7 पुन्हा आपण काय करणार या ठिकाणी फक्त डिनोमिनेटर जे आहे त्या डिनोमिनेटरचीच आपण काय करणार सबट्रॅक्शन करणार. मग 3/2 = 1/7. नंतर दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. समजा या ठिकाणी 9/19 - 5/19 सोडवा बरं. हे एक्झाम्पल सोडवता येईल का. सोडवता येईल ना. हां, तर कसं सोडवायचं हे काय करणार तुम्ही 9 - 5/19 = 9 - 5 = 4/19 हे याचं
उत्तर जे आहे ते झालेलं आहे. समजलं सगळ्यांना? हे आतापर्यंत आपण जे पाहिले ते सगळे लाईक फ्रॅक्शनचे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन आपण आतापर्यंत पाहिले. परत एक एक्झाम्पल आपण बघू याचं आणि मग पुढचा टॉपिक बघू. इथं समजा 4/9 मायनस 3/9. मग इथं काय करणार तुम्ही? 4 - 3/9 = 1/9. ही सर्व एक्झाम्पल जी आहेत ही सगळे आपण काय पाहिली? लाईक फ्रॅक्शनची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन या संदर्भात आता आपण माहिती मिळवली. आता पुढचा जो टॉपिक आपल्याला बघायचा आहे तो अनलाईक फ्रॅक्शनची ॲडिशन आणि अनलाईक फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन. तर आपण आता अनलाईक फ्रॅक्शनची ॲडिशन कशी करायची या संदर्भात माहिती मिळवूया. हे एक्झाम्पल बघा बरं. काय एक्झाम्पल आहे हे? 3/12 आणि 2/4 हे एक्झाम्पल दिलं आहे. हे कोणत्या प्रकारचा हा जो फ्रॅक्शन आहे कोणत्या प्रकारचा आहे? लाईक आहे का अनलाईक आहे? इथं 12 आहे आणि इथं 4 आहे, म्हणजे हा काय आहे? अनलाईक फ्रॅक्शन आहे. ह्या अनलाईक फ्रॅक्शनचे आपल्याला काय करायचे आहे? ॲडिशन करायचे आहे. मग इथे सुरुवातीला आपण कुठे बघायचं? तर डिनोमिनेटर्सकडे बघायचं. हे जे डिनोमिनेटर्स आहेत यांच्याकडे बघायचं. हे एकमेकांच्या पाढ्यात येतात का ते बघा. बघा हे एकमेकांच्या पाढ्यात येतात का ते बघा. 4चा पाढा जर आपण म्हटला तर 4 × 1 = 4, 4 × 8 = 12, बरोबर आहे. हा जो 12 आहे हा 4च्या टेबलमध्ये येतो. म्हणजे 12 जो आहे तो 4च्या टेबलमध्ये येतो. किती टाइम्स 4चा टेबल म्हटल्यानंतर 12 येतो? 3 टाइम्स. मग या ठिकाणी इथे जर आपण पाहिलं तर इथे 3/12 प्लस 2/4 इंटू 3 × 3. म्हणजे काय केलं? हा जो 4 जो आहे 4चा पाढा किंवा 4चा टेबल 3 टाइम्स म्हटल्यानंतर 12 येतो. मग इथे बघा इथे काय झालं? 3/12 प्लस 6/12 झाले की नाही? अनलाईक फ्रॅक्शनचे कशात कन्वर्जन झालं? लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन झालं किंवा लाईक फ्रॅक्शनमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे इथे 3 + 6/12 = 9/12. समजलं सगळ्यांना? हे परत एक अशा पद्धतीचं एक्झाम्पल आपण सोडवू. परत एक याच पद्धतीचं एक्झाम्पल जे आहे ते आपण सोडवूया. इथे 4/5 प्लस 2/15 असं एक एक्झाम्पल आहे किंवा असं एक फ्रॅक्शन आहे. बघा बरं 5चा टेबल म्हणून बघा 5चा टेबल म्हणजे किती वेळा म्हटल्यानंतर किंवा किती टाइम्स म्हटल्यानंतर 15 येतो? पुन्हा इथे 3 टाइम्सच येतात. हा योगायोग म्हणायचा. इथे हा जो आहे हा 3 टाइम्स म्हटला आहे. मग इथे 4/5 इंटू 3 × 3 आपण दुसरा अंक घेतला तर दुसरे हे पण इथे प्लस 2/15. इथं 3 का घेतला? कारण 5चा टेबल 3 टाइम्स म्हटलं तर 15 येतो म्हणून आपण 3 घेतलेला आहे. हा येते लक्षात? हा 5चा टेबल 3 टाइम्स घेतल्यामुळे 15 येतो. मग इथे काय येतो? तर इथे 12/15 प्लस 2/15. 12 + 2/15 = 14/15. समजलं? हे या पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. आता आपण एक वेगळं समजा इथं पाढ्यात येत नसेल तर काय करायचं? आता हे पाढ्यात येणाऱ्या संख्या आहेत पण पाढ्यात येत नसेल तर काय करायचं त्या संदर्भातले आपण 2 एक्झाम्पल्स बघू. आता समजा इथे 2/5
प्लस 3/7. 2/5 प्लस 3/7. 5 आणि 7 हे कधीही एकमेकांच्या पाड्यात येत नाही. अशा वेळेस काय करायचं ते नीट लक्षात घ्या. इथे 2/5 इंटू इथे हा डिनोमिनेटर आहे 7 इंटू 7 इंटू 7 प्लस 3/7 इंटू 5 इंटू 5. इथे लक्षात सगळ्यांच्या इथे काय आलं इथे 14/35 प्लस 15/35. दोघांचं बरोबर आलेलं आहे. आले इथं 35 लाईक फ्रॅक्शन झालेले आहे. मग या ठिकाणी काय करणार 14 प्लस 15/35. इकडे दोघांची बेरीज करा 29/35. समजलं हे? समजलं का? हे या पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. जर पाढ्यात येत नसतील तर या पद्धतीने त्यांची लाईक फ्रॅक्शन जे आहे ते करायचे. पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा इथे 3/4 प्लस ते 3 डबल येतो यापेक्षा इथं 1/4 घेऊ आपण. 1/4 प्लस 5/9 असं आपण घेतलेलं आहे. 1/4 प्लस 5/9. 4 आणि 9 हे एकमेकांच्या टेबल्समध्ये येत नाही. मग काय करणार तुम्ही इथे 1/4 इंटू याचा डिनोमिनेटर काय आहे याचा या फ्रॅक्शनचा इंटू 9 इंटू 9 प्लस इथे 5/9 इंटू 4 इंटू 4. इथे लक्षात सगळ्यांच्या. त्यानंतर इथे काय करणार तुम्ही इथे 9 प्लस 36 प्लस 20 प्लस 36 इज इक्वल टू दोघांची 9 प्लस 20/36 इज इक्वल टू 29/36. समजलं? मग या पद्धतीने आपण यांची काय करू शकतो ॲडिशन करता येते आपल्याला. मग आपण आता ॲडिशन संदर्भात जर अनलाईक फ्रॅक्शन असतील तर त्यांची ॲडिशन कशी करायची त्या संदर्भात माहिती मिळवताना प्रथम आपण काय केलं अनलाईकचे लाईक फ्रॅक्शनमध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं किंवा त्याचं रूपांतर केलं आणि त्यानंतर त्यांची ॲडिशन जी आहे ती आपण केलेली आहे. समजलं सगळ्यांना? चला ओके.